हॅलो फ्रेंड्स, तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे ज्यावेळेस आपण आरीवर्कचे ब्लाऊज करतो तर आरीवर्कच्या ब्लाऊजसाठी मार्किंग करायची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. कोणी ब्लाऊजवरून पण डायरेक्ट मार्किंग करतं, पण मी अतिशय सोपी पद्धत कट टू कट पद्धत तुम्हाला सांगते. तर या ब्लाऊजवर आपल्याला बाहीला आरीवर्क करायचं आहे आणि ही आपली कटिंग केलेली बाही आहे. तर अशा वेळी काय करायचं, ज्यावेळेस आपली कटिंग केलेली बाही आहे ना, तर ही स्टेप स्टोनच्या डिझाईनच्या बरोबर अर्ध्या इंच खाली आपल्याला ठेवायची आहे आणि व्यवस्थित पीस ठेवून घ्यायचा आहे. तरी तुम्ही मध्यावर तुम्हाला दिसत असेल बरोबर इथे मार्किंग केलेलं आहे, म्हणजे ब्लाऊजच्या कटिंगच्या कपड्यावर अस्तरवर. तर यामुळे काय होतं की आपला जो आरीवर्क आहे ते बरोबर फिटिंगच्या आतमध्ये येतं आणि आपल्याला ब्लाऊज स्टिच करायला प्रॉब्लेम येत नाही. कधी कधी आपण ब्लाऊजवरून मापे घेऊन सुद्धा आपल्याला असा प्रॉब्लेम येतो की मणी वगैरे त्या फिटिंगच्या याच्यामध्ये अडकतात. तर अशा वेळी ही जी 2 इंच आपण फिटिंगचं सोडतो, हे दोन्ही साईडला फिटिंगची जी मापं सोडतो, तर बरोबर त्याच्या आतमध्येच आपल्याला डिझाईन करायची आहे. त्यासाठी ही अगदी सोपी पद्धत आहे. मध्यावर खून करून घ्यायची, त्यानंतर जे आपली फिटिंग आहे तिथं खालच्या आणि वरच्या बाजूला पण खून करून घ्यायची आहे आणि आहे असं म्हणजे मार्क करून घ्यायचं आहे. स्लीव्ह म्हणजे याने एक प्रकारचा आपल्याला अंदाज येतो की आपली जी डिझाईन आहे ती जी डिझाईन आतमध्ये एकदम म्हणजे मध्यवर येणार आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण ब्लाऊजवरून मापे टाकतो ना, त्यावेळेस प्रत्येक वेळी माप म्हणजे पूर्ण कट टू कट येईलच असं नाही. तर बऱ्याच जणांची मापे पण चुकतात. फिटिंगमध्ये काही मापे म्हणजे डिझाईन वगैरे जाते. तर अशा वेळी फक्त ही ट्रिक यूज करून पहा. या ट्रिकमुळे तुम्हाला आरीवर्क करायला अगदी सोपं जाणार आहे. आणि इथे हे जे मार्क केलेले आहेत हे मार्क आपण जोडून घ्यायचे आहे. आणि इथे स्लीव्हवर तर ऑलरेडी डिझाईन आहे, तर आपल्याला फक्त वरती डिझाईन करायची आहे स्लीव्हची, आरीवर्कची. तर ज्यावेळेस ही तुम्हाला आरीवर्कला स्लीव्हची मापे टाकायची असेल त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करा. तुम्हाला अगदी फायदेशीर ठरेल आणि अगदी